नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण जय जवान लातूर या यूट्यूब चॅनलवर आहात. एक प्रश्न आहे, तो प्रश्न जर तुम्ही नीट पाहिलात तर तुम्हाला लक्षात येईल की तो प्रश्न काय म्हणतोय. तो दोन वस्तू आहेत त्या प्रत्येकी 1800 रुपयाला विकल्यामुळे काय झालं, एका वस्तूच्या विक्रीवर 12.5% नफा व दुसऱ्या वस्तूच्या विक्रीवर 25% तोटा झाला, तर दोन्ही वस्तूची एकूण खरेदी किंमत किती आहे. त्यांनी विकल्यामुळं त्याला काय झाले, इथं नुकसान आणि फायदा या दोन्ही गोष्टी आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. पण प्रत्येक वस्तूची किंमत त्यांनी दिलेली आहे, म्हणजे एका वस्तूची नाही आहे, म्हणजे दोन्ही वस्तूची नाही तर एका वस्तूची किंमत आहे. तर किती आहे, 1800 रुपये या पद्धतीनं आहे. तर हे गणित कसं सोडायचं, तर आपण पुढं जाऊ आणि त्याला चेक करून बघू आपण कसं सोडायचं आहे. बघा, तर त्यासाठी तुम्हाला सगळ्यात अगोदर काही गोष्टी तपासावं लागेल. दोन वस्तूची विक्री किंमत त्यांनी काही दिलेली आहे, ती किती आहे, तर 1800 रुपये एवढी किंमत आहे. ती किती आहे, तर 1800 रुपये एवढी किंमत असल्या कारणाने आपण काय करतोय, त्याच्या पुढं जातोय. पहिली किंमत 1800 रुपये त्याची विक्री आहे, त्यावर त्याला 12.5% नफा झाला आहे. आणि जी दुसरी वस्तू आहे ती सुद्धा त्याने 1800 रुपयाला विकली आहे आणि दुसरी वस्तू विकल्यामुळे त्याला 25% तोटा झालेला आहे. एकंदरीतपणे हा तसा जो व्यवहार आहे तो व्यवहार आपल्याला इथं चेक करायचा आहे आणि आपण कसं सोडायचं याकडे आपण पुढे जाऊ. बघा, आता हे करत असताना तुम्हाला दोन गोष्टी लक्षात ठेवावं लागेल की बाबा आपण काय करू शकतो. तर यासाठी तुमच्याकडं थोडंसं गांभीर्य तुम्ही जर पाळला तर तुम्हाला ते सहज शक्य होऊ शकते. बघा, समजा पहिली वस्तू जी पहिली वस्तू आहे त्याची खरेदी किंमत आपल्याकडे उपलब्ध नाही आहे. खरेदी किंमत उपलब्ध नाही आहे म्हणून आपण काय केलं, त्या खरेदी किंमतीसाठी आपण एक्स धरलं. काय धरलं आहे, एक्स. पण त्याची विक्री किंमत आपल्याकडे आहे. त्याने विक्री किंमत किती आहे, त्याची 1800 रुपये विक्री किंमत आहे. किती आहे, 1800 रुपये. आणि नफा तो पैशाच्या रूपामध्ये त्याने आपल्याकडे दिलेला नाही आहे म्हणून आपण तो नफा इथं घेतलेला नाही आहे. पण त्यांनी काय म्हटले, ते पहिली वस्तू विकल्यानंतर 1800 रुपयाला विकल्यानंतर त्याला 12.5% काय झालं, इथं नफा झालेला आहे, फायदा झालेला आहे. समजायचं बाबा, एखादी वस्तू आपण 100 रुपयाची आहे आणि ती जर विकली आणि त्यावर आपल्याला 12.5 रुपये जर लागून आले तर आपल्याकडे काय मिळतील रक्कम, तर 112.5 म्हणजे काय होईल, आपल्याकडं 112.5 ही रक्कम आपल्याला मिळेल. ही शेकडा आहे. शेकडा म्हणजे याचा अर्थ 100. या अर्थाने त्यांनी ही घटना घेतलेली आहे. तर हे कसं सोडवायचं, तर आपण पुढं जर चेक केला तर लक्षात येईल आपल्याला की आता आपण कसं चेक करू. जी पहिली वस्तूची खरेदी किंमत काढायची आहे तर आपण काय केलं, त्याचा तिरकस गुणाकार करण्याचा आपण इथं प्रयत्न केला आहे. काय केला आपण, त्याला तिरकस गुणाकार. कसा तिरकस गुणाकार केला त्याचा, तर ह्या दोघांचा गुणाकार केला आणि ह्या दोघांचा गुणाकार केला. बघा, तिरकस गुणाकार केलात की तुम्हाला ती गणित लक्षात येईल. तिरकस गुणाकार केल्यामुळं काय झालं, आपल्याला एक्स गुणिले 112.5 भागिले 100 गुणिले 1800 म्हणजे आपण तिरकस गुणाकार केला. आता आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे. कशाची, एक्सची. म्हणून आपण काय केलं, थोडंसं सोपं करण्याचा प्रयत्न केला आणि 100 वर घेतलं आणि 18सुद्धा वर घेतलं, बरोबर एक्स 12.5 या पद्धतीनं आपण लिहून पुढं तिरकस गुणाकार आपण केलेला आहे. याच्यानंतर आपण काय केलं, त्याला तर गुणाकार करून घेतला. त्याचा गुणाकार करत असताना काय केलं आपण, इथला जो पॉईंट होता तो पॉईंट काय केला, पॉईंट काढून टाकला आणि इथलं एक वरचं शून्य वाढवलं. वरचं शून्य वाढवल्यामुळं 1800चं काय झालं, 18,000 एवढी ही वरची रक्कम तयार झाली आहे. आता आपण त्याला भाग घातलेला आहे. कोणत्या संख्येला, ह्या संख्येला भाग घातलेला आहे. कितनं घातलेला आहे, 25नं घातलेला आहे. कितीनं, 25 चोक 100 म्हणजे 1125 मधून 100 जर वजा केलं तर किती उरतील, आपल्याला 12 उरतील आणि वरचे 5 म्हणजे आपण काय घेतलं इथं, त्याच्याऐवजी 4 घेतलं. काय घेतलं, 4. परत 125 उरलं म्हणजे 25नं परत भाग घातलं. 25 5 125 म्हणजे इथं आपण काय घेतलं, 45 घेतलं आणि त्यानंतर ह्या 100ला इकडं काढलं. 25 चोक 100 झालं. 25 चोक 100 म्हणजे आपण त्याचं उत्तर काय आलं, 4 गुणिले 18,000 भागिले 45 हे आपल्याला उत्तर इथं मिळालेलं आहे. त्यानंतर काय केलं आपण, ह्या 45ला काय केलं, 9नं भागलं. 9 5 45 जी इथं आपण इथं घेतलेलं आहे. बघा, आणि 9 1 9 9 2 18 आणि ही 3 शून्य जशाच तसे आपण इथे घेतलेले आहेत. हे इथं बरोबर आले. आता याच्यानंतर काय केलं आपण, त्याच्या पुढं जाऊन त्याला काय केलं, 5 1 5 5 चोक 20 आणि ही 2 शून्य जशाच तसे आपण इथं वर घेतलेले आहेत.
आणि आता ह्या दोघांचा गुणाकार केला, त्या गुणाकार केल्यानंतर आपल्याला काय मिळालं, 1600 रुपये एका वस्तूची खरेदी किंमत मिळाली. कोण्या वस्तूची मिळाली, तर ही आपल्याला पहिल्या वस्तूची खरेदी किंमत मिळाली. ती किती आहे, 1600 रुपये आहे. त्यांनी एका वस्तूची किंमत विचारली का आपल्याला, नाही तर 2 वस्तूची किंमत विचारलेलं आहे. म्हणजे 1600 रुपये ही आपल्या पहिल्या वस्तूची खरेदी किंमत आहे आणि त्याची विक्री किंमत किती आहे, 1800 रुपये एवढी विक्री किंमत आहे. तर आता आपल्या दुसऱ्या वस्तूची जी किंमत आहे ती सुद्धा किंमत आपल्याला काढणं गरजेचं आहे. तर आपण दुसरी किंमत काढू. बघा आता या ठिकाणी जर विचार केला तर दुसरी वस्तूची जी किंमत आहे तर त्यामध्ये त्यांनी खरेदी किंमत आपल्याला काढायची आहे, म्हणजे एक्सची किंमत काढायची आहे. आणि दुसरी वस्तूसुद्धा त्यांनी काय केले, 1800 रुपयाला विकलेलं आहे. किती रुपयाला, 1800 रुपयाला. तोट्यामध्ये आपल्याकडं काही रुपयामध्ये तोटा नाही आहे आपल्याकडं, तर शेकड्यामध्ये तोटा आहे. शेकड्यामध्ये तोटा आहे. ज्यावेळेस 100 रुपयाची वस्तू आहे शेकडा, त्यामध्ये आपला 25 रुपये जर नुकसान झालं असेल तर त्यावेळेस आपण 75 रुपये या पद्धतीने घेतो. म्हणजे 100 रुपयाची वस्तू 25% तोट्याने विकली तर आपल्याला 75 रुपये मिळतील. या अनुषंगाने आपण याची इथं करतो. आता यानंतर काय करायचे, आपला ह्या दोघांचा तिरकस गुणाकार करायचा आहे आणि या दोघांचा तिरकस गुणाकार करायचा आहे, जेणेकरून आपल्याला पुढची प्रक्रिया करायला सोपं जाईल. आता हे करत असताना काय केलं आपण पुढं, बघा तिरकस गुणाकार करून घेतला 75चा आणि 1चा आणि 1800 आणि 100चा. हे फक्त सोपं जाण्यासाठी काय केलं आपण, याच्या खाली लिहून घेतलं. इथं बघा खाल्ला भाग वर आणि वरचा भाग खाली करून आपल्याला एक्स म्हणजे दुसऱ्या वस्तूची किंमत काढायची आहे. मग आपण काय केलं, त्याला 25ने भाग घातलं. 25 1 25, 25 3 75, 25 चौक 100 आणि हा अंक आपण जसं तसं पुढे लिहिण्याचा प्रयत्न केला आणि लिहिला आहे. आता इथं गेल्यानंतर काय केलं आपण, 3 1 3, 3 संग 18, 3 संग 18 ही 2 शून्य जशाच तसे घेतलेत, गुणिले 4 हे गुणिले 4 केलं आणि आपण ह्या दोघांचा जेव्हा गुणाकार करतो तर 2 शून्य जशाच तसे आले आणि 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 चौक 24. दुसरी जी वस्तू आहे तिचा 2400 रुपये काय आहे, 2400 रुपये त्या वस्तूची खरेदी किंमत आहे. किती आहे, खरेदी किंमत आहे. आणि त्याची विक्री किंमत किती आहे, 1800 रुपये विक्री किंमत आहे त्याची. या व्यवहारामध्ये आपल्याला 25% तोटा झालेला आहे. आता एकंदरीतपणे तो प्रश्नामध्ये काय म्हणते, तर बाबा पुढच्या बाजूला दोन्ही वस्तूची एकंदरीतपणे खरेदी किंमत काय असेल याच्यावर तो भाष्य करतोय. पहिल्या वस्तूची खरेदी किंमत किती आहे, 1600 रुपये आहे आणि दुसऱ्या वस्तूची खरेदी किंमत किती आहे, 2400 रुपये आहे. या दोघांची आपल्याला जर बेरीज केली की लक्षात येते की बाबा आपल्याला काय आहे. तर आपण दोघांची बेरीज केली, दोन्ही वस्तूची एकंदरीत किंमत काढण्याचा आपण इथं प्रयत्न केला आहे. पहिल्या वस्तूची किंमत 1600 रुपये, दुसऱ्या वस्तूची किंमत 2400 रुपये. शून्याला शून्य, शून्याला शून्य, 6 4 10ला शून्य, ह्याच्याला 1 2 1 3 3 1 4. तर दोघांची बेरीज जी आहे ती किती आहे, दोन्ही वस्तूंची 4000 रुपये एवढी किंमत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. म्हणून या गणिताला आपण या पद्धतीनं स्वीकारलेलं आहे, केलेलं आहे. तर धन्यवाद.